बंटी शेठ नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणी आळ्याच्या बऱ्याचशा परिसरात विकास कामांचे मोठे सकाळपासून नियोजन चाललंय, उद्घाटन देखील पार पडताय. कशा पद्धतीने या ठिकाणी विकास निधी आलेला आहे? खरं तर आज 27 तारीख आणि या निमित्तानं आपल्या किल्ले शिवनेरीचे शिलेदार दमदार आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्फत जी आतापर्यंत जी कामं मिळाली आहेत त्यांचं लोकार्पण सोहळा आणि जी कामं होणार आहे त्यांची उद्घाटन असं हे निमित्त करून सकाळपासून ह्या आळेफाटा संतवाडी कोळवाडी ह्या परिसरामध्ये आम्ही सर्व कामांचं या ठिकाणी भूमिपूजन करून या सोहळ्यात सकाळपासून सहभागी आहोत. लोकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद. खरं तर या निमित्तानं आपण जर पाहिलं तर ज्या गरजेच्या जे काही रस्ता असेल साकव असेल ह्या निमित्तानं दादांकडे ती मागणी केली आणि त्याची पूर्तता या निमित्तानं लोकांना मिळालेली याचं समाधान व्यक्त होत आहे. आता राजकीय चर्चा बऱ्यापैकी या ठिकाणी चालू आहे, तिकिटाची वडाताण चालू आहे. तिकीट कुठपर्यंत आले, कशा पद्धतीने नियोजन असतात? खरं तर आता काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका डिक्लेअर होणार आहेत. वास्तविक पाहिलं तर या निमित्ताने जर पाहिलं तर परिसरात विविध विकास कामं आणि त्याचं उद्घाटन सकाळपासून पाहत असताना असणाऱ्या उमेदवारीच्या तिकिटाच्या संदर्भात जर तुम्ही म्हणत असाल तर शरददादा आणि वरिष्ठ मंडळी जो काय निर्णय घेतील तो आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून तो स्वीकार करणार आहोत. हेच आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे. आता तर लवकरच लागतायत निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील सांगितले की आता 15 जानेवारीच्या आसपास निवडणुकीची तारीख या ठिकाणी येणार आहे. हो, मग त्या पद्धतीने सर्व पक्षश्रेष्ठी असतील, आमचं गावातले श्रेष्ठी मंडळे असतील, सर्व पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट या निमित्तानं सर्व वरिष्ठ मंडळी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात चांगला विचार विनिमय होऊन त्या पद्धतीची वाटचाल पुढे करणार आहोत. आता उद्या तुमच्या संमित्र विजू कुराड यांचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या पिंपरी पेंढरा या ठिकाणी पार पडतोय. काय वारकरी म्हणून त्या ठिकाणी उपस्थिती? खरं तर विजू सरांनी जिल्हा परिषद उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जे काही लकी ड्रॉ असेल, वारकरी मेळावा असेल उद्याचा, या संदर्भात त्यांची जी आपण पाहतो उत्साह आहे तो अधिकचा आहे. खरं तर या निमित्तानं आता एक निमित्त आहे म्हणून वारकरी मेळावा किंवा उद्याचं वारकरी कीर्तन त्या ठिकाणी पिंपरी पेंढार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आम्ही वारकरी म्हणून त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला कोणतीही अडचण नाही. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असाल का? अर्थातच वारकरी हे पहा, वारकरी संप्रदाय हा वेगळा आहे, राजकीय हा विषय वेगळा आहे. विजू सरांनी अतिशय सत्सुत विवेक बुद्धीने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. ते असणारं हरिकीर्तन आम्हाला ऐकण्याला कोणतीही अडचण नाही.